हो, माझ्याशी कालच त्याचं माझं बोलणं झालं. अच्छा, म्हणजे तुमचा आणि त्याचा संपर्क नाही आहे, नाही, संवाद आहे. मी त्याला म्हणालो की आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे. संपर्क तुका अतिरेकी आहे. कुणाल कामरा अतिरेकी, देशद्रोही. हा, कोण आहे तो? नाही नाही, तो पण अल नाही, कायद्याचा मेंबर आहे का? नाही, तो अतिरेकी नाही, पण शिंदे गटाकडून असं वारंवार सांगितलं जातं बघा, की संजय राऊत आणि कुणाल कामरा यांचं एकूण मिलीभगत किंवा का असतं मिलीभगत आहे? कन्सर्नने या सगळ्या गोष्टी होत्या. कुणाल कामरा हे या देशातले कलाकार आहे, एक कवी आहे, एक तुमचा लेखक त्याची आहे. मुलाखत केली होती, पॉडकास्ट झालं होतं तुमचं, तुमच्या बरोबरचे त्यांचे फोटो आहेत. त्यामुळे असं म्हटलं जात आहे की हे म्हणू द्या ना, शिंदे म्हणतात म्हणजे काय झालं? शिंदेचे कोणाबरोबर फोटो आहेत ते आम्ही काढू का? कुणाल कामरा हा देशद्रोही आहे का? कुणाल कामरा हा दहशतवादी आहे का? कुणाल कामरा हा फुटीरतावादी आहे का? कुणाल कामरा हा बेईमान गद्दार आहे का? नाही. देशाच्या बाबतीत कुणाल कामराने मला विचारलं, मी म्हटलं आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे. हा देश घटनेनुसार चालतो, संविधानानुसार चालतो, आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये असे हल्ले शारीरिक आणि इतर हे आपल्याला सहन करावे लागतात. आम्ही सुद्धा सहन केलेले आहे. तेव्हा तुम्ही सुद्धा महाराष्ट्रात येऊन कायदेशीर कारवाई जर कोणी केली असेल तर आपण त्यांना सामोरं जायला पाहिजे.